आजचा अनुभव म्हणजे खूप छान होता. म्हणजे तुझ्या सूचनांप्रमाणे म्हणजे ते तसं तसं घडत होतं आणि आपण असं म्हणतो ना, तो राग असा उफाळून येतो. असं तो असा वरवर येताना जाणवत होता म्हणजे. आणि हे होत असताना म्हणजे अशी स्पंदनं खूप वाढलेली होती आणि डोळ्यात रडू येत नव्हतं, पण पाणी होतं डोळ्यामध्ये खूप. आणि ती स्पंदनं अशी खूप जोरजोरात होत होती. म्हणजे असं असं आपण धाप लागल्यासारखं म्हणतो ना, तसा तो श्वासाची गती खूप वाढलेली होती. आणि त्याच्यानंतर जे तू सांगितलंस, की म्हणजे तुमच्या निवांत असं खोलीमध्ये कुठलं, तर एका समुद्रकिनारी नारळी पोफळीच्या ह्याच्यामध्ये छान एका असा टुमदार घरामध्ये म्हणजे मी असं बसलेली होती. सेम छान असा पिंच. छान असा बाहेर सुंदर सगळी झाडं, झोपाळा वगैरे आणि पहाटे असं छान सूर्योदय होताना मेडिटेशनसाठी मी बसलेली होती तिथे. छान सूर्याची किरणं वगैरे असं आणि मी त्याच ह्याच्यामध्ये राहिलेली होते. म्हणजे जेव्हा तू वर्षाताई म्हणालीस, त्याच्यानंतर माझे डोळे उघडले आणि आता खूप ओके. छान वाटतंय मला म्हणजे. अच्छा, थँक यू. मी तुम्हाला डिस्टर्ब केलं तुमच्या याच्यामध्ये. नाही, पण छान वाटतंय, हलकं वाटतंय, अगदी छान वाटतंय आता हा, म्हणजे. पण म्हणजे राग आधी सरफेस करून मग तो काढून टाकायला जमलं का? हो. तोच ना असा उफाळून येत होता ना तो सगळा. त्याच वेळी मला शिंका आणि डोळ्यातनं पाणी, रडू नाही, पण पाणी येत होतं डोळ्यातनं म्हणजे असं हा, चांगलंय. म्हणजे हे जे बाहेर पडतं ना, ते आपण साठवलेलंच बाहेर पडत असतं एक प्रकारे. म्हणजे असं 3-4 वेळा शिंका आल्या आणि पाणी रडणं नाही म्हणणार मी, पण डोळ्यातनं पाणी येत होतं. म्हणजे ते असं भरलेले डोळे असतात ना, तसं हे झालेलं होतं म्हणजे. हो, म्हणजे आपण कधी तुम्हाला जाणवलंय का माहित नाही, पण खूप राग आला की आपल्याला पाणी येतं डोळ्यात आपल्या. हो, ते म्हणजे ते पण रडू नाही, पण असे डोळे पण भरले एकदम जातात, येतं पाणी डबडबले जातात ना म्हणजे असे. रागाने, असं पण ते तसं तसं झालं म्हणजे. ते आपला उद्देश साध्य झाला. हो, हो. थँक यू. थँक्यू, नाईस. अजून कोण शेअर करतंय? सुप्रिया सरदेसाई काकू. सॉरी. हॅलो, ऐकायला येतंय? थोडं मोठ्यांनी बोला. ऐकायला येतंय? हा, कमी येतंय पण येतंय. येत कमी येतंय? करायला होईल पॉसिबल? हा, येतंय आता? हा. हा. तू जेव्हा सांगितलं सुरुवातीलाच की अ, सगळ्या आठवणी उजाळा द्यायचा आणि सगळं काढून टाकायचं, ते सांगता सांगताच माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. हम्म. हे 1-2 असं मी आठवलं. मला 3 इन्सिडन्स आठवले. पण त्या म्हणजे मी त्या ह्याच्यामध्ये कोणत्या ह्याच्यावरती माझं काय म्हणायचं आपण बाहेर पडलं कोणतं ना, ते माझ्या डोक्यातनं मला काही लक्षात येत नाही. अच्छा. म्हणजे समजा एखादा प्रसंग धरला, की बाबा या माणसाबद्दल मला राग आला होता त्यावेळेला. दुसऱ्या माणसाने असं केलं म्हणून राग आला. तिसऱ्या माणसात 3 गोष्टी मनात आल्या आणि मग तो मी विचार करून काढून टाकायचं, काढून टाकायचं म्हणता आता जेव्हा तू म्हणालीस हात चोळा आणि डोळ्याला लावा म्हटलं, त्यावेळेस मी एकदम जागी झाले आणि मग आता मला पण मी कुठलं बाहेर पडलं हे मला काही माझ्या रडण्यापुढे मला काही सांगताच येत नाही. म्हणजे हा, कळलं नाही म्हणजे मला असं झालं. म्हणजे दॅट इज ऑल्सो हिलिंग प्रोसेस. म्हणजे रडण्यातून ते बाहेर पडले, म्हणजे बाहेर पडण्याची क्रिया झाली. हां. होय. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला कळत नाही, पण ते घडतं. म्हणजे हां. बरोबर. आपल्याला हो. सांगता येत नाही की हे झालं का, पण ज्या अर्थी ते रडणं म्हणजे पाणी किंवा कोणत्याही प्रकारे ते असं बाहेर पडून गेलं, त्याचा अर्थ झालं. ओके, ओके. तेच मला समजलं त्याच्यासाठीच. खूप बरं वाटलं. बऱ्याच दिवसानंतर मी जॉइन केलं 2 महिन्यानंतर डोळ्याच्या ह्याच्यानंतर. त्यामुळे खूप छान वाटलं. ओके. थँक थँक्यू. यू. चला का बाई, सांगणार का तुम्ही?
तुम्ही काही बोलत असाल तर ऐकायला नाही येत आहे, तुमचा माईक ऑफ आहे. ओके ठीक आहे. आय थिंक त्या नाही येत आहेत. चालेल, मग आपण मीटिंग. योगिनी, मला एक तुला सांगायचं राहिलं, म्हणजे हा बोल. जेव्हा तू सांगितलंस ना रागाचं म्हणजे कुठे तुम्हाला संवेदना होते, मला ना नाभीच्या जवळ ना एक असं गोल फिरल्याचा असं काहीतरी अनुभव येत होता. म्हणजे असं काय म्हणायचं आपण, असं भोवऱ्यासारखं असं फिरतं बघ, असं गोल 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 असं काहीतरी त्या ठिकाणी जाणवत होतं खूप. म्हणजे हे असं पाळून कसं येतं तशा प्रकारे नाभीजवळ असं खूप हा स्पीडनी काहीतरी फिरत होतं म्हणजे तिथे. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर ते वरवर यायला सुरुवात झाली मग. अच्छा. म्हणजे आपण ह्या सगळ्या काय म्हणतात आपल्या एनर्जी बॉडीवर आपण ते साठवून राहतो. हे जे इमोशन्स आहेत ना, राग किंवा काही दुःख किंवा गिल्ट, हे सगळं आपण असं साठवलेलं असतं. आणि जेव्हा मग आपण ठरवतो, आपण संकल्प करतो की आपल्याला हे सगळं काढून टाकायचं आहे, म्हणजे तो संकल्पच खूप काही घडवून आणत असतो. अच्छा. त्याच्यामुळे मग ते वेगवेगळ्या ठिकाणी आपण जे साठवलंय ते वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदनातून बाहेर पडतं. सो गुड, नाईस. चालेल. मला वाटतं शलाकाताई नाही सांगत आहेत. ठीक आहे, आपण मीटिंग एंड करूया. बाय बाय.